हा तब्बल जो आहे तो 7 फुटाचा ते 6 फुटाचा भोपळा आहे, ह्याला दुधी भोपळा म्हणतात. आणि हा जो तब्बल आहे तो साधारण 25 ते 30 किलोचा भोपळा पूर्ण आता वाळलेला आहे, ह्याच्या बियासाठी तयार झालेला आहे. ह्याची ज्यावेळेस कालावधी असतो त्यावेळेस 25 ते 30 किलोपर्यंत ह्याचं वजन असतं. आणि आता जर बघितलं तर साधारण 1 ते 2 किलो वजन आहे याचं, कारण पूर्ण वाळलेलं आहे, ह्याचं बियाणं तयार झालेलं आहे. नमस्कार, माझं नाव प्रतीक संतोष मोरे. माझी देशी गावरान बियाणं बीज बँक आहे, पंढरपूरमध्ये बीज बँक आहे माझी. मी साधारणतः 300+ देशी वाण सगळे जोपासतोय, वाढवतोय पुढं. अजून माझा संकल्प आहे. आणि हे जे तुम्ही बघू शकता आपल्याकडे जे आहे ते पूर्ण देशी वाण आहे. ती पालेभाज्या म्हणा, फळभाज्या म्हणा, वेलवर्गीय म्हणा, सर्व प्रकारचे देशी वाण आहेत. आणि असं नाही की आपण शेतामध्येच लावलं पाहिजे, असं नाही की आपण फक्त मोठी शेती असेल तरच आपण हे केलं पाहिजे. तर आपण घरगुती जे आपण परसबाग तयार करतो, जे आपण घरगुती खाण्यासाठी तयार करतो, ते पण आपण करू शकता. यामध्ये साधारण तुमच्याकडे 1 गुंठा अर्धा गुंठा जरी जमीन असेल तरी आपण हे परसबागेचं किट लावू शकता, छोट्यातल्या छोट्या प्रमाणात. फक्त आमचा महत्त्वाचा संकल्प एवढाच आहे की देशी खावा, निरोगी राहावा आणि 0 बजेटमध्ये खावा. बाहेरनं भाजीपाला खायची काय गरज नाही, बाहेरनं आणायची गरज नाही, घरगुती खावा. प्लस 5-7 महिन्यात तुमचं बियाणं तयार होणार आहे.